फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। बघा, TETचा जो पेपर आहेत मागच्या वर्षीचे झालेले म्हणजे अगोदरचे जेवढे पण झाले होते त्याच्यावरती डिपेंडेड ही क्वेश्चन आन्सरची सिरीज मी चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा परिसर अभ्यास याच्यामध्ये मी पूर्ण पाठ्यपुस्तकामधून ही प्रश्न घेतलेली आहेत आणि स्वतः प्रश्न जे आहे ते मी तयार केलेली आहेत। ठीक आहे, म्हणजे पाठ्यपुस्तकामधले एक एक टॉपिकवर ओके। कारण की मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला पाठ्यपुस्तकामधलीच टाईपची प्रश्न तुम्हाला आलेली आहे, म्हणजे कंटेंट तोच आहे आणि त्याच्यावरती प्रश्न आलेली आहेत। ठीक आहे, परिसर अभ्यासाची तर अशीच प्रश्न मी घेऊन आलेली आहे या व्हिडिओमध्ये। हा पहिला व्हिडिओ आहे आपला, याच्यामध्ये टॉप 20 अशी प्रश्न घेतली आहे टॉपिकनुसार ओके। तर आजचा आपला पहिला प्रश्न बघा, फुलपाखराच्या वाढीच्या मुख्य 4 अवस्था कोणत्या आहेत? तर बघा, फुलपाखराच्या वाढीच्या मुख्य 4 अवस्था असतात अंडे, अळी, कोश आणि प्रौढ। ह्या मुख्य 4 अवस्था असतात। ठीक आहे, याच्यामध्ये सुरुवातीला बघा अंडे असतं, मग त्याचं रूपांतर अळीमध्ये होतं, मग कोशमध्ये होते, मग प्रौढमध्ये होतं। ठीक आहे, या मुख्य आणि 4 अवस्था आहेत। तर याच्यामध्ये तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की फुलपाखराच्या वाढीच्या किती अवस्था असतात? तर एकूण 4 अवस्था असतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, फुलपाखरू हे कोणत्या प्रकारच्या प्राण्यामध्ये मोडते? तर बघा, फुलपाखरू हे जे आहे ते कीटक या प्रकारच्या प्राण्यांमध्ये मोडते। ठीक आहे, इन्सेक्ट्स इंग्लिशमध्ये त्याला बोलतात। तर बघा, 6 पाय ज्यांना असतात ते कीटक म्हणून संबोधले जातात ओके। तर बघा, याच्यामध्ये बघा फुलपाखरूची शेवटची 4थी अवस्था आपण त्याला प्रौढ अवस्था असं म्हणतो आणि ते फुलपाखरू असते ओके। पुढचा प्रश्न बघा, चंद्रा ही क्ष किरण दुर्बीण कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांच्या नाव देण्यात आली आहे? ठीक आहे, तर बघा ही चंद्रा नावाची एक क्ष किरण दुर्बीण आहे। ठीक आहे, ती बघा ऑप्शन क्रमांक बी चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या नावावरती लावलेली आहे। ठीक आहे, पुढचं बघा, भारतात आपत्ती व्यवस्थापनासाठी म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट कोणती उपग्रह मालिका कार्यरत आहे? तर बघा, डिझास्टर मॅनेजमेंटसाठी बघा IRS ही जी आहे ती उपग्रह मालिका जी आहे ती कार्यरत आहे। ठीक आहे, याचा फुल फॉर्म बघा काय आहे? तर याचं फुल फॉर्म आहे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम। ठीक आहे, तर हे कशासाठी वापरतात? म्हणजे आपत्ती व्यवस्थापनासाठी हे वापरलं जातं। ठीक आहे, तर इनसॅट आणि जीसॅट जे आहे ते दूरदर्शन हवामानशास्त्र याच्यासाठी वापरलं जातं आणि एज्युसॅट जे आहे ते शिक्षण क्षेत्रासाठी वापरलं जातं। ठीक आहे, हे पुस्तकातलेच प्रश्न आहे, म्हणजे टॉपिकवरती मी प्रश्न बनवलेले आहेत ओके। 5वा प्रश्न बघा, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र म्हणजे इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा, इस्रोचे जे मुख्यालय आहे ते बंगळुरू येथे आहे ओके। तर इस्रोची स्थापना कधी झाली होती? तर ते पण बघा, तर 1969 मध्ये इस्रोची जी स्थापना झाली होती। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, चंद्रा ही दुर्बीण कोणत्या प्रकारचे किरण ग्रहण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे? तर बघा, चंद्रा ही जी दुर्बीण आहे ते क्ष किरण म्हणजे एक्स-रे जे आहे त्याचे ग्रहण करण्यासाठी बनवली आहे। बघा, ही जी परावर्तित केले जातात आणि त्याच्यानंतर दीर्घिकांचा अभ्यास याच्याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात केला गेलेला आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, हब्बल ही दृश्य प्रकाश दुर्बीण कोणत्या वर्षी अवकाशात प्रक्षेपित करण्यात आली आहे? तर बघा, ती जी आहे ते 1990 मध्ये प्रक्षेपित करण्यात आली आहे। तर कोणी प्रक्षेपित केली आहे तेही महत्त्वाचं आहे, तर नासा यांनी ती प्रक्षेपित केली आहे 1990 मध्ये ओके। 8वा प्रश्न बघा, रेशीम उत्पादनासाठी प्रामुख्याने कोणत्या जातीच्या रेशीम किड्यांचा वापर केला जातो? ठीक आहे, तर बघा त्याच्यासाठी बघा बॉम्बिक्स मोरी हे जे आहे या रेशीम किड्यांचा वापर केला जातो ओके। असाच प्रश्न बघा मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आला होता। ठीक आहे, 9वा प्रश्न बघा, रेशीम किड्याच्या जीवन चक्रातील 4थी अवस्था कोणती असते? तर 4थी अवस्था ही बघा पतंग असते। ठीक आहे, लक्षात ठेवा। 4चा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती जात बॉयलर म्हणजेच मांस देणाऱ्या गटामध्ये समाविष्ट आहे? तर बघा, कोचीन जी आहे तर बघा याच्यामध्ये 2 प्रकारचे असतात जात, म्हणजे एक असते अंडी देणारी, एक असते मांस देणारी। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा कोचीन जी आहे ती बॉयलर्स म्हणजे मांस देणारी कोंबड्यांची जात आहे। ठीक आहे, आणि असीम ही सुद्धा आहे जी आपली भारतीय बॉयलर्स किंवा मांस देणाऱ्या गटामध्ये येत असते। ठीक आहे, 11वा प्रश्न बघा, GMPK म्हणजे काय? ठीक आहे, तर GMPK म्हणजेच किंवा त्याचा फुल फॉर्म बघा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स म्हणजे GMPK त्याला आपण म्हणतो। तर याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं बघा, याच्या DNA मध्ये जनुकीय बदल केले जातात आणि त्याच्यानुसार
त्यानुसार नवीन वाण जे असतं ते तयार केले जातात। याच्यामध्ये बघा जे वातावरणातील बदल आहे त्याच्यात बदल जो आहे तो तग धरण्याची क्षमता यांच्यामध्ये या पिकांमध्ये जास्त असते। ठीक आहे, जे आता सध्या वातावरणात बदल होतात तर अशी जी पिके असतात ती वातावरणात तग धरू शकतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, प्राण्यांपासून तयार होणारा चारकोल कशापासून मिळवला जातो? तर बघा प्राण्यांपासून तयार होणारा चारकोल जो आहे तो प्राण्यांची हाडे आणि शिंगे याच्यापासून तयार केलेला असतो। ठीक आहे, ही जी प्रश्न आहे ही टॉपिकवर आहे, म्हणजे त्या टॉपिकमध्ये मला जेवढे प्रश्न सापडले आहेत म्हणजे जेवढे बनवू शकले असते मी तेवढे बनवण्याचा प्रयत्न केला आहे। ठीक आहे, 13वा प्रश्न बघा, कोळशाचे शुद्ध स्वरूप कोणते असते? तर बघा कोळशाचे शुद्ध स्वरूप जे असते ते अँथ्रासाइट असते। ठीक आहे, पीठ जे असतं ते कोळशाचं रूपांतर सुरुवातीची जी स्टेज असते किंवा पीठ जे असतं ते सुरुवात जी असते तेव्हा ते कोळशाचं स्वरूप पीठमध्ये असतं आणि पीठ नंतर मग लिग्नाइटचं रूपांतर होतं आणि चारकोल मी तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे। ठीक आहे, 14वा प्रश्न बघा, अग्निशामक यंत्रातील काचेच्या कुपीमध्ये कोणते आम्ल असते? तर बघा त्याच्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की अग्निशामक यंत्रामध्ये कशाची भुकटी असते? तर बघा सोडियम बायकार्बोनेटची भुकटी त्याच्यामध्ये असते। ठीक आहे, आणि आम्ल कोणतं असतं? सल्फ्युरिक आम्ल असतं। ओके, 15वा प्रश्न बघा, तोल सांभाळण्यासाठी कोणत्या ज्ञानेंद्रियाचा वापर होतो? ठीक आहे, तर बघा तोल सांभाळण्यासाठी कान या ज्ञानेंद्रियाचा वापर होतो। ध्वनी जी असते त्याचं मज्जासंस्थेपर्यंत पोहोचवलं जातं आणि त्याच्यानुसार आपल्याला आवाज ऐकला जातो। तसेच कानाचे महत्त्वाचे काम म्हणजे तोल सांभाळण्याचं सुद्धा आहे। ठीक आहे, कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा कान। ओके, 16वा प्रश्न बघा, जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? तर बघा जागतिक हवामान दिन जो आहे तो 23 मार्च रोजी साजरा केला जातो। याचं मुख्यालय जे आहे ते पुण्याला आहे। ठीक आहे, ब्रिटिशांनी हे जेव्हा चालू केलं होतं ते सिमला येथे हे केंद्र चालू केलं होतं। ओके, 17वा प्रश्न बघा, CRPचा फुल फॉर्म काय? तर CRPचा फुल फॉर्म याच्यामध्ये असणार आहे जे प्राथमिक उपचार असतात त्याच्यावरच्या टॉपिकमधला हा प्रश्न आहे। तर कार्डिओ पर्मनरी रेस्क्युलेशन हे त्याचं CRPचा फुल फॉर्म असतो। जर एखादी व्यक्ती बेशुद्ध झाली तर तेव्हा CRP जे दिला जातो हे प्रथमोपचारमध्ये येतं। ठीक आहे, प्रश्न बघा 18वा, दह्यामध्ये कोणता सूक्ष्मजीव असतो? तर बघा दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू असतो। 19वा प्रश्न बघा, नायटा गजकर्ण या रोगाचे कारक कोण आहेत? तर बघा या रोगाचे कारक जे आहेत ते कवक आहेत, हे लक्षात ठेवा। तसेच बघा केसातील कोंडा किंवा अंगावरील चट्टे यांचं सुद्धा कारक हे जे आहे ते कोण आहे? कवक आहे। शेवटचा प्रश्न बघा, अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला काय म्हणतात? तर अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी असं म्हटलं जातं। ठीक आहे, बघा ही महत्त्वाची अशी प्रश्न आहे जी मी स्वतः तयार केलेली आहे। येणाऱ्या एक्झाममध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणारे प्रश्न। हा पहिला आपला पार्ट होता। तुम्हाला जर अजून पार्ट पाहिजे असतील जे डायरेक्टली मी पाठ्यपुस्तकातून बनवते तर नक्की मला कमेंट करा, ज्याच्यामुळे मला कळेल की तुम्हाला या प्रश्नांची खूप गरज आहे आणि ह्याची जर PDF पाहिजे असेल तर त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही मला कमेंट करा। ठीक आहे, चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।